मित्रांनो तो टनेलमधनं बाहेर आलोय आता पाहू शकताय अशा प्रकारची नजारा आहे सगळीकडे बर्फच बर्फ आहे. हो कुठले सर? जळगावचे होय पाटील साहेब. हा मी बारामतीत आहे. बारामती साहेब पण मराठीत. साहेब पण मराठीत का? नमस्कार सर. फॅशन प्रो घेऊन फिरायला काय येऊन लागला तिकडनं गाडी तिकडच घेऊन हा तिकडं घेऊन आलो. मला आज 55 दिवस झाले. 55 दिवस झालं. हा बारामती हो ना सोलापूरची का? हा लय डेंजर बर्फ आहे इथं. मजा तर वाटते पण म्हणजे ज्यावेळेस आपण एक्साइटमेंट मध्ये जातोय तेव्हा नाही काय, पण जेव्हा आपण रिलॅक्स होऊन येतोय तेव्हा गाव लागते. आता इथनं खाली कितीपर्यंत बर्फ आहे? कुठं जायचं तवांगला? हा तवांगला नाही तर थोडंसं डाऊन डाऊन चालला डाऊनच आहे. आणि मी काय म्हणतोय सर इथनं आता आर्मीचा कॅम्प किती कुठे आहे तिथं खाऊ शकतोय आपण असं जेवायचं आर्मीच्या कॅम्प मध्ये? म्हणजे तेच की आता इथं पुढे गेल्यावर हा कॅन्टीन आहे ना कुठं ते कॅन्टीन इथं जंगमध्ये आता आर्मीची कॅन्टीन पाठीमागच होती तिथं. हा तिथं पाहिलं मी दिरांग मध्येच खाल्लं आर्मी मध्ये बाराच्या दरम्यान. आता म्हणलं इथं खाऊन जावं. इथं आहे खाली एक तिथं जसवंत बाबा. जसवंत बाबा कितना दूर? 10-15 किलोमीटर. ओके ओके 10-12 किलोमीटर. ओके ओके चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. इतक्या लांब आपली माणसं भेटली लय जण भेटली मला आज तशी. चला सर धन्यवाद. फॅशन प्रो वर आकडून गेला. चलो मित्रांनो तर हे गेट वे ऑफ तवांग. तिथनं पुढं तवांग लागते. ओके तवांग तिकड जाणार रोड आहे. भाऊ बर्फ ना आत खोळा करून टाकला तू तर. हे घसरायची भीती फक्त इथं बाकी काही नाही.